मुंबईमध्ये सकाळपासूनच जोरदार पावसाने हजेरी लावली। कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये पावसाचा अलर्ट सुद्धा दिलेला आहे। राज्याच्या काही भागामध्ये 29 ऑगस्ट पर्यंत पावसाचा हा जोर कायम असणार आहे। विशेषतः कोकणात थेट 30 ऑगस्ट पर्यंत अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे। मध्य महाराष्ट्र, विदर्भाला मुसळधार पावसाचा इशारा दिला गेलेला आहे। मराठवाड्यामध्ये सुद्धा पावसाच्या हलक्या सरी कोसळणार आहेत। पावसाबाबत आता हवामान खात्याने ठिकठिकाणी अलर्ट जारी केलेले आहेत आणि कोकणाला अतिमुसळधार पावसाचा इशारा 30 तारखेपर्यंत दिला गेलेला आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। धनंजय, सगळीकडेच राज्यभरात खरं तर पावसाचा अलर्ट आहे, पण मुंबईमध्ये विशेषतः आज सकाळपासून पुन्हा एकदा पावसाचा जोर दिसतोय। उपनगरात सुद्धा तीच परिस्थिती आहे। काय नेमका परिणाम त्याचा झालेला आहे? वाहतूक व्यवस्थेवर विशेषतः परिणाम झालाय का? खरंच आपण जर पाहिलं तर सकाळपासूनच पहाटेपासूनच मुंबईत पावसाला आता सुरुवात झालेली पाहायला मिळते। मुंबईतल्या अनेक भागात जे आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस जो आहे तो बरसताना आपल्याला पाहायला मिळेल। अद्याप तरी कोणत्याही वाहतूक सेवेवर याचा परिणाम झालेला पाहायला मिळत नाहीये। मात्र आपण जर पाहिलं तर काही ठिकाणी म्हणजे पुणे असेल, जालना असेल, या ठिकाणी येलो अलर्ट जो आहे तो हवामान विभागाकडून देण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळेल। राज्यात अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस बरसण्याची शक्यता आहे आणि मुंबईत सुद्धा आपण जर पाहिलं तर गणेशोत्सव अवघा 1 ते 2 दिवसावर असताना आता एकीकडे गणेशोत्सवाचे आगमन सोहळे आहेत, खरेदीचा वेळ आहे आणि अशा वेळेसच आता पावसाला सुरुवात झाली। त्यामुळे तारांबळ जी आहे ती काही प्रमाणात ग्राहकांची उडालेली आपल्याला पाहायला मिळते। मात्र वाहतुकीवर अद्याप कोणता परिणाम झालेला पाहायला मिळत नाहीये। जर हा पाऊस जो आहे तो सतत बरसत राहिला तर सखोल भागात पाणी भरण्याची शक्यता जी आहे ती सुद्धा नाकारता येत नाही। त्यामुळे पहाटेपासून हा पाऊस सुरू झालेला आहे आणि आता कशा पद्धतीने हा पाऊस जो आहे तो बरसतो ते सुद्धा पाहावं लागेल। कारण की जर मुसळधार पाऊस बरसला तर अनेक मुंबईतली जी सखोल भाग आहेत त्या ठिकाणी लवकर पाणी भरण्याची जी आहे ती चिन्ह असतात आणि त्यानंतर मग सगळ्यात वाहतुकीवर आणि एकंदरीत जे जनजीवन आहे तिकडचा जो प्रवास आहे नागरिकांचा तो विस्कळीत होण्याची शक्यता असते। जी धनंजय, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी।